संत्रा बाग. संत्र्याच्या फळबागेमध्ये मिरगा बहार जो पावसाच्या सुरुवातीला म्हणजे जसं जून जुलैमध्ये पाऊस येतो त्या काळामध्ये बहार धरणं सुरू होऊन जातं. परंतु बहार धरायच्या अगोदर जो तानाचा काळ असतो त्या तानाच्या काळामध्ये काही मशागत करायची असती, काडी बनवायची असती. तर आपण अशाच एका शेतकऱ्याकडे आलेलो आहोत ज्याचं बाग आपल्याला नियोजनामध्ये घ्यायचं आहे. 4 वर्षाचा बाग आहे. झाडं व्यवस्थित डेव्हलप केलेले आहेत शेतकऱ्यांनी. तर आपण शेतकऱ्याशी चर्चा करू आणि योगेश सर आपल्याला सांगतील की मिरग्या बहार धरायच्या अगोदर नियोजन कसं असावं तानाच्या काळामध्ये. राम राम सर. राम राम. राम राम नमस्कार. सर. आज आपण श्री आपलं नाव सांगा. शुभम मनोहर तुपे, राहणार कोकाना आहे ना, तालुका नेवासा, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. हे प्रगतशील शेतकरी म्हणता येईल. कारण आज आपण ज्या बागेत उभं आहे, आज आपण कॅमेऱ्यामध्ये बघा सर, दाखवा जेवढे काही झाडं आहे आज हे संत्र्याची. ही झाडं म्हणजे येणाऱ्या जूनमध्ये, येणाऱ्या मृग बारामध्ये ही 4 वर्षाची झाडं होणार आहे. म्हणजे 3.5 ते 4 वर्षामध्ये एवढं झाड सशक्त बनवलेलं आहे यांनी. मला यांचं कौतुक करावं वाटतं. बरं सर, आपण आता हे कधी लावलेली आहे रोप? 3.5 वर्षापूर्वी. बरं. आता याची लागवड पद्धत कशी, म्हणजे किती बाय कितीवरती लागवड केली आहे? 15 बाय 15. 15 बाय 15 वरती. किती झाडं लावलेली आपण? ते 306 झाड आहेत. बरं. आता ह्या 3 वर्षात आपण काही उत्पादन घेतलं नाही याच्यावर, बरोबर? बरं, या 3 वर्षामध्ये आपण लागवडीपासून काय दिलं झाडांना? म्हणजे वेळोवेळी काय केलं आपण, ज्यानं झाडाचा घेरा बनलाय, झाडाचा विस्तार बनलाय, झाडाचं खोड मजबूत बनलंय. फक्त एक आहे ते आपण बोलू पुढं. काय केलं आपण हे असं? सगळ्यात पहिल्यांदा पाणी नियोजन थोडं व्यवस्थित ठेवलं. बरं. पाणी जेवढं लागतं तेवढं झाडाला पाणी दिलंय. बरं. म्हणजे असं 3 आणि 4 दिवस पाणी ठेवलंच नाही, 1 दिवस पाणी दिलंय. बरं. आणि थोडं जीवामृत ते वापरलं जरा. सर, आपण जीवामृत कसं तयार करत होतो? जीवामृत 200 लिटर पाण्यामध्ये 5 किलो शेण, 2 किलो गूळ, 1 किलो बेसन पीठ हे सगळं मिश्रण करून 3 दिवस त्याला हे सोडू द्यायचं. म्हणजे भिजत घालायचं? भिजत घालायचं. कशामध्ये? टाकीमध्ये. बरं. प्लास्टिकचं बॅरल घ्यायचं 200 लिटरचं. त्याचे सगळं मिश्रण मिक्स करून पाण्यामध्ये 2 दिवस मिक्स करायचं. आणि मग झाडाला खोडाला थोडं साईडला सोडून द्यायचं. ड्रिप मधून सोडून द्यायचं? मग डायरेक्ट सोडलं तरी जमतं, ड्रिप मधून पण जमतं. म्हणजे तुम्ही असं राऊंड मारत होते का? बरं. आणि हे जे पाणी आता तुम्ही जे 3 लाईन लावलेलं आहे ड्रिपच्या, तर या 3 लाईनीमध्ये आता किती लॅटर आहे याला? का इन लाईन आहे सगळे? इन लाईन आहे आणि 2-2 लॅटर द्याला असं. बरं. आपल्या खोडाजवळ पाणी लागतं सर? नाही, अजिबात नाही ना. खोडापासून 2-3 फुटावर लांब पाणी पडतं. बरं. आता ही जी संकल्पना केली तुम्ही, आधुनिक शेतीची संकल्पना म्हणता येईल याला, हे ड्रिपची जी पद्धत आहे हे तुम्ही कसं घेतलंय, नियोजन कुठून घेतलं? आणि तुम्ही जे जीवामृत बनवता हे म्हणजे तुम्हाला कोणी गार्डिंग केलं, याला मार्गदर्शन कोणी केलं? नाही, आधी पहिल्यांदा कोणीच सांगायला नव्हतं, तर मग इकडून तिकडून थोडं युट्यूबवर सापडून हे करत होतो मी, जरा माहिती घेत होतो अशीच. मग तेच थोडं आपलं प्रयोग करायचा. नंतर तुमचे व्हिडिओ बघितले, मग थोडं अजूक वाटलं ना तुला, म्हणजे युट्यूबने तुम्हाला एक योग्य मार्गदर्शन केलं म्हणजे. बरं. अजून जे आता आम्ही भरपूरसं फिरतोय, भरपूर ठिकाणी बघतोय. आता आपण थोड्या वेळापूर्वी आपल्याला एक कॉल आला होता, त्याच्यामध्ये असं जाणवलं की त्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉल केला होता आपल्याला. त्या व्हिडिओ कॉलमध्ये आपण त्यांना जेव्हा झाडं दाखवली तर ते म्हणे आमचे 10 वर्षात अशी झाडं बनली. हे जे आपण जीवामृत दिलं, त्याचसोबत आपण काही खतं वगैरे देत होता याला? 1-2 रासायनिक डोस झालेले त्याला. वार्षिक होते का? वार्षिक होते. बरं. आणि शेणखत होतं काही? 2 वेळेस सोडलं त्याला शेणखत. आणि आपली ही जी जमीन आहे ती पण निचराव होणारी जमीन आहे, चांगली मुरमाटी जमीन. बरं. आपलं ह्या झाडाला आपल्याला मागच्या वर्षी काही फळं आली होती? थोडेफार आंब्या बहारामध्ये 10-15 कॅरेट निघला होता थोडंफार असा. बरं. चांगलं फळ आणि क्वालिटीचं फळ मिळालं. आपल्याला पाहिजे तसा क्वालिटी कलर होता त्याला, ऑरेंज कलर होता चांगला. थोडं माहिती नसल्यामुळे कलर कमीच राहिला, डाऊन राहिला. बरं. फळ आपलं वजनदार भरलं होतं. वजनदार. रस जी क्षमता असते ते चांगला होता. आणि त्याची गोडी कशी होती सर? गोडच होती एकदम, ते असं चांगलं गोड होतं. बरं. यासोबत आपण आता बघतोय बाग डेव्हलप करत असताना भरपूर ठिकाणी संत्रा बागेमध्ये, मोसंबी तर आहेच, पण संत्रा बागेमध्ये वाळलेल्या काडीचं प्रमाण जास्त असतं.
तर ह्या बागेत तसं प्रमाण काही दिसत नाही. मग आपण हा. वेळोवेळी काही काडीचे निर्बंध करत होतो वेळोवेळी काही. हो, म्हणजे असं वावर चक्कर मारला आल्यावर कातर सोबत ठेवणार आणि ती कट करणार असं. बरं, मग म्हणजे जिथं दिसन तिथं वेळची वेळी कट केली होती वाळलेली कडे असं. हा, म्हणजे काडी तुम्ही थोडी दिसली तर हा, लगेच लगेच तिला cut स्टॉप केली. करत हा. होते है ना. हम्म. बरं, याचसोबत आता आपल्याला आता तुमचं काय नियोजन आहे इथून पुढं आम्हाला जे तुम्ही आज बोलवलंय तुमच्याकडं, तर काय नियोजन करायचं आपल्याला याच्या पुढं? मग आधी फक्त वरची वरच नियोजन चालू होतं, असं इकून तिकून माहिती गोळा करून. आता थोडं बाहेर धरायचं म्हणल्यावर मग त्याला तर योग्य मार्गदर्शन लागणार. हा हा, मग त्याच्यानंतर- बार नियोजन हा. करायचं आपल्याला. आणि आपल्याला आता जे नियोजन करायचं ते मृग बारासाठी बार. आहे. बरं, तर शेतकरी मित्रांनो, मृग बारासाठी नियोजन करायचंय. आज आपला फेब्रुवारी महिना संपत आहे. इथून पुढं 2 महिन्यामध्ये झाडामध्ये आपल्याला झाडाला मूलभूत द्रव्याचा साठा द्यायचा आहे. तो जमिनीतून असो, फवारणी वाटा असो, ड्रीप वाटा असो, तो वेगवेगळ्या पद्धतीतून द्यायचा आहे. त्यामध्ये मग झाडाची प्रथम अन्नद्रव्याची भूक असो, त्याचसोबत दुय्यम अन्नद्रव्याची भूक असो, त्याचसोबत काही सेंद्रिय ऑर्गॅनिक कर्ब असो, त्याचसोबत शेणखत असो किंवा जैविक बायोमधले काही औषधी असो, यातून आपल्याला ही पूर्तता करायची आहे. त्याचसोबत पाण्याचं पण नियोजन करायचं. आणि आपल्याला जे आता बागेत 2 ते 3 महिन्यामध्ये नियोजन करायचं, तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली काडी सक्षम करायची, काडी मॅच्युरिटी वाढवायची. जोपर्यंत आपण काडीची मॅच्युरिटी वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला बहार नियोजन करता येईल. म्हणजे ही जी हिरवी काडी आहे हां ही खाकी व्हायला पाहिजे, म्हणजे हां, जवळजवळ हिचा कलर खाकी चेंज color व्हायला यायला पाहिजे, मॅच्युरिटी यायला पाहिजे, ती काडी मजबूती यायला पाहिजे. आणि जोपर्यंत काडीमध्ये मजबूती येत नाही तोपर्यंत आपण जो डोळा म्हणतो, जिथून फूट निघते, हां. जिथून फूट काढायची असते आपल्याला, तो डोळा सुद्धा आपला परफेक्ट फुगत नाही, काडी फुगत नाही ती. मग काडीमध्ये तो रस, अन्नद्रव्याचा साठा जर आपण स्टोअर केला तरच ती काडी फुगायला चालू होऊन जाते. आणि मग काडी मॅच्युअर्ड झाल्यानंतर ज्या वेळेस आपण हा विश्रांती पिरियड संपल्यानंतर, जसं आपण खताचा स्टॉक, खताचं जमिनीतून देण्याची खतं बंद केल्यानंतर, फवारण्या थोड्या थोड्या बंद केल्यानंतर, पाणी कमी कमी करत आपल्याला नंतर मग जो द्यायचा आहे, आता विश्रांती पिरियड संपल्यानंतर जो द्यायचा आपल्याला 25 ते 30 दिवस तुमच्या जमिनीला जो ताण द्यायचा आहे आपल्याला, तर त्या ताणामध्ये आपल्याला खालून पाणी, खतं सगळं बंद करून टाकायचं. ते आपल्याला 2 महिन्यामध्ये ही आता फ्लो वाढत वाढत शेवटच्या टप्प्यात आपल्याला तो बंद करत कमी कमी करत आणायचा आहे. त्यामध्ये मग आपल्याला काडी सक्षमता वाढून जाईल, झाडाची रूट पण डेव्हलपमेंट वाढून जाईल, झाड सशक्त होईल, झाडामध्ये पाहिजे तशी मॅच्युरिटी येऊन जाईल, ताकद येऊन जाईल. त्याचसोबत जे राहिलेला विषय नंतरचा कशाचा, ताणाचा, तर 20-25 दिवसात तुमच्या जमिनीला ताण येऊन जातो. मग त्या ताणामध्ये आपण मग राहिलेलं अजून काही काडी मॅच्युरिटीसाठी वरतून आपल्याला फवारण्यातून ते अन्नद्रव्याचा साठा वाढवायचा आहे. आणि त्या 25 दिवसानंतर मग आपल्याला पाणी दम्मादम्माने पाणी चालू करून ही बाग बहारात नियोजन करायचं आहे. तर मग त्या बहारासोबत आपल्याला पाणी द्यायच्या अगोदर काही रासायनिक खताचा डोस असो, त्याचसोबत काही शेणखतं आपल्याकडे अवेलेबल असतील त्या पद्धतीत, किंवा झाडाच्या गरजेनुसार शेणखत देणं त्या वेळेत पण गरजेचं असतं. तर मग आपण 1 मे पासून आपण हा बाग तानाला सोडणार आहे. आणि जूनमध्ये आपण याला मृग बहाराचं नियोजन करणार आहे. तर आता ह्या नियोजनामध्ये तुम्ही आमच्यासोबत आहात का? हो, नक्कीच तुमचं मार्गदर्शन. हां, आणि जे वेळोवेळी आम्ही जे सांगू आता ते तुम्हाला करायचं आहे. आम्ही काय आल्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे, ते करायचं आहे, नियोजन देऊन जाऊ. 15 दिवसाला आम्ही व्हिजिट करू. परंतु जर तुम्ही ते वेळेवर नाही केलं तर त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट तुमच्या बागेत दिसतील. कारण आम्ही आलेल्या व्हिजिटमध्ये आता जी कामं सांगून गेलो, पुढच्या व्हिजिटमध्ये आमच्या डोक्यात असतं किंवा आमचं शेड्यूल असतं, आमच्याकडे सगळं लिखापडी असतं, तुम्हाला काय दिलेलं आहे आम्ही आणि काय करायचं सांगितलेलं, ते पुढच्या वेळी आम्हाला ते बदल बागेत दिसतं. आणि ते झालेलं नसलं तर आम्ही तुम्हाला शहानिशा करून सरळ सांगून देऊ तुम्ही हे केलेलं नाही. त्यामुळं बागेची काळजी आपल्याला दोघाला पण घ्यायची. बरोबर आहे. नुसतं आपल्याला चॅनलवरती व्हिडिओ काढायचे नाही, आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे शेतकऱ्यांचं. आणि त्याच्यामुळं दोघांनाही तेवढी मेहनत करणं गरजेची. आम्हाला पण 15 दिवसाला येऊन बागेत काय वेगवेगळे चेंजेस होत आहेत, काय गरज लागते, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित आहे का, खताचं व्यवस्थापन व्यवस्थित आहे का, काही रोगाचा प्रादुर्भाव आहे का, बाग व्यवस्थित फुटते का नाही, हे वेळोवेळी येऊन बघणं गरजेचं आहे. त्याचसोबत तुम्हाला पण बागेत खताचं व्यवस्थापन वेळेवर देणं, पाणी वेळेवर देणं, बागेत इतर काही गोष्टीचं प्रादुर्भाव असला तर आम्हाला फोन करून सांगणं मध्ये 15 दिवसाच्या गॅपमध्ये, ह्या गोष्टी आपल्याला एकमेकाला मिळून करायच्या आहे. तेव्हा आपण ही बाग व्यवस्थित फोडू शकतो किंवा आपल्याला पाहिजे तसं उत्पादन आपण काढू शकतो. तुम्हाला काय वाटतं आता शेतकऱ्यांना काही मेसेज द्यायचा तुम्हाला या व्हिडिओमधून?
नाही बागेचं थोडं वेळच्या वेळेस लक्ष दिल्यावर बाग चांगली फुलते आणि मार्गदर्शन योग्य असल्यावर तर मग त्याचा फायदा नक्कीच होतो असं. बरं. आणि आपल्याला उत्पादनाची काय अपेक्षा आहे? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे आपला व्हिडिओमध्ये, की आपले 306 झाड आहे आणि झाडाची ग्रोथ पण बऱ्यापैकी आहे. चांगली ग्रोथ आहे. तर मग आपल्याला काय अपेक्षा वाटते? समजा आता एका झाडाने आपल्याला किती उत्पादन द्यायला पाहिजे किंवा 306 झाडामध्ये आपल्याला किती उत्पादन निघायला पाहिजे? तरी प्रति झाड एक 3-4 कॅरेट माल जरी निघला तरी भरपूर होईल असं. अच्छा. म्हणजे 50-60 किलो पर्यंत आपली अपेक्षा आहे प्रति झाड. म्हणजे सरासरी 15 टन माल आपल्या बागेत निघला पाहिजे, आहे की नाही? आपण 300 झाडाचं नियोजन पकडलं तर 50-60 किलो एका झाडावर आपल्याला माल पाहिजे. ठीक आहे, आपण त्याच पद्धतीत नियोजन करू. आपण 50-60 किलो म्हणतायत, पण आपण जर व्यवस्थित नियोजन केलं तर झाडाच्या घेऱ्यानुसार अजूनही उत्पादन वाढू शकतं. तुम्ही जसं शेवटला 4 म्हणले, 4 कॅरेटही मिळू शकतं. तर त्या पद्धतीत जाऊ आपण. वेळोवेळी आपण जे काही जर बागेत कामं करणारे त्याचे वेळोवेळी व्हिडिओ काढून शेतकऱ्यांनाही जागरूक करू. अजून शेतकऱ्यांपर्यंत आपली माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आमच्या सोबत राहिले पाहिजे प्रत्येक वेळी. चालेल. धन्यवाद. थँक्यू तुपे साहेब. थँक्यू मस्कर. धन्यवाद.